नमस्कार दोस्तों, शाखा न्यूज में आपका स्वागत है। मैं खुशी नायक। दोस्तों, जैसे कि कल हमने आपको बताया था कि आज प्रियंका मौर्य जी हमारे साथ में जुड़ने वाली है, जो वार्ड 22 की नगर सेविका है। आपको बता दें, इनके वार्ड में जो काम हुआ है हम इनसे ही सुनेंगे। सबसे पहले हम इनका स्वागत करना चाहेंगे कि शाखा को इन्होंने वक्त दिया। आपको बता दें, जो प्रियंका मौर्य जी है वो हेल्थ कमेटी की भी मेंबर है, तो इसलिए जो है हेल्थ को लेके जो सवाल है वो इनसे होंगे। सबसे पहले मैडम, हम आपसे जानना चाहेंगे कि आपने पूरे लॉकडाउन के कार्यकाल में आपके वार्ड में क्या क्या काम किए हैं और कैसे आपने अभी भी अनलॉक में भी आप क्या क्या कर रही है। मॅडम, अगर आपको हिंदी में नहीं मराठी में ही लेना है तो मराठी में करेंगे। पण आता जे प्रॉब्लेम्स आहेत हॉस्पिटल्स मध्ये, वेंटीला घेऊन जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? शताब्दीमध्ये बेड्स अवेलेबल नसतात, कुठलेही पेशंट गेले तर पहिले हे सांगतात की बेड्स अवेलेबल नाही आहेत, व्हेंटिलेटर अवेलेबल नाही आहे, इथून कुपरला जावा, मग त्यांना इथून तिथून पळापळ करावी लागते। आजच्या टाइम मध्ये ट्रान्सपोर्टेशनची प्रॉब्लेम आहे। मग अशामध्ये अशा मोठ्या हॉस्पिटलला दैसरसून घेऊन सर्व इथे येतात, ठाण्यापासून पण माणसं इथे येतात, त्यांना किती त्रास होत असेल? तुमच्याकडे असे सुद्धा कंप्लेंट्स आले आहेत? माझ्याकडे आतापर्यंत ह्या अशा पेशंटच्या भरपूर कंप्लेंट आल्या आणि अंधेरीपासून बोईसर, पालघर, जव्हार, वाडा, त्याचप्रमाणे मुलुंडच्या सुद्धा पेशंटसाठी मी त्यांची सोय करून दिली। ज्यांचे फोन आले त्यांना मी स्वतः आपल्या प्रत्येक हॉस्पिटलचे डीन म्हणा किंवा आरएमओ म्हणा, त्यांनी मला सहकार्य केलेले आहेत। खालच्या घरातली लोक कामं करतात, पण वरच्या स्तरातली लोकांनी पण काम करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, मागणी सुद्धा आहे। प्रशासनाने खरोखर लक्ष घालायला पाहिजे की आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून त्यांनी किती मदत केली हे त्यांनी स्वतःला विचारावं। आणि खरोखर माझा आरोपच आहे त्यांच्यावरती की जी लोक आता म्हणजे खालचे गोरगरीब जी लोक आहेत, त्या गरीब लोकांसाठी आपल्या या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था का होत नाही, तर ती खरोखर प्रशासनाने करून घ्यावी। आणि प्रशासनाने जर केली, लक्ष घातलं तरच होईल, परंतु प्रशासन लक्ष देत नाही। आणि दिल्यानंतर तुम्ही हे पण सांगायला पाहिजे की आतापर्यंत माझ्याकडे 26 व्हेंटिलेटर आहेत म्हणून मला त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं, परंतु मी तिथे जेव्हा गेली तेव्हा 26 व्हेंटिलेटर नसताना फक्त 4च मला दिसण्यात आले। आणि ते मी 4 बघितल्यानंतर म्हणाले, आज 190 बेडची जर तुम्ही व्यवस्था केलेली आहे तर त्या 190 बेडच्या व्यवस्थांमध्ये 4च व्हेंटिलेटर असले आणि जर तुमच्याकडे 20 लोक असे व्हेंटिलेटरसाठी आले तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार? तर हे चुकीचं आहे। म्हणून प्रशासनाने लक्ष घालणं फार गरजेचं आहे। आणि खरोखर आपल्या आंबेडकर हॉस्पिटलमध्ये कोणतीही सुविधा नाही आहे। दुसरी गोष्ट की प्रत्येक पेशंटला आतापर्यंत पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघांनाही एकत्र ठेवलेलं आहे, दोघांनाही टॉयलेट पण एकत्र वापरायला लावलेलं आहे। आणि स्टाफही कमी आहे, जो स्टाफ आहे त्यांच्याकडे साहेब लक्ष देत नाही, तर तोही प्रशासनाने लक्ष द्यावं। आणि स्टाफ जर असेल तर आपलं काम होणार आहे, आणि जर स्टाफच नसेल तर लोकांना गरजू लोकांना बघणार कोण? आणि त्यांच्याकडे आज खरंच गरीब गरजू आहेत म्हणून आपल्या ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा ते फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते आता घाबरून मरण्याची जी अवस्था आहे ती त्यांच्या पुढे आलेली आहे। तर हे बरोबर नाही। आणि प्रशासनाला माझे खरोखर आरोप आहे की त्यांनी हे असं न करताना अतिशय चांगली अशी जर सोय ठेवली आणि तुम्हाला आपल्या महापालिकेकडनं आरोग्यासाठी निधी मिळतोय, त्या निधीचा वापर करावा। आणि आपल्यासारख्या ह्या एरियामधले जे गोरगरीब गरजू लोक आहेत त्यांना जर तुम्ही त्याची जर सेवा मिळवून दिली तर तेही खुश राहतील। कारण आज एवढी धावाधाव मारामार झालेली आहे ना की या कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः जे परिश्रम ज्यांनी जे छोटे उद्योजक आहेत, त्याच्यानंतर सलून सारखे म्हणा, बिचारे चप्पल विकणारे म्हणा, म्हणजे बरेचसे छोटे जे उद्योजक आहेत, त्या उद्योजकांना आतापर्यंत सुद्धा त्यांना कसलीच सुविधा झालेली नाहीये आणि आपलं प्रशासन काहीच करत नाही। त्यांनी करायला पाहिजे। मी त्यांच्याकडे आता खरोखर विनंती करते। आता आम्ही थकलो, कारण आज एवढे 3 महिने झाल्यानंतर सुद्धा माझ्या इथे सुद्धा मला सुद्धा वाईट वाटलं, रडत आले लोक म्हणतात की आम्ही मॅडम काय करायचं? तर हे कसं आहे, आपण आज अन्नधान्यांची वाटप केली, आमच्या साहेबांनी सुद्धा आम्हाला बरंचसं सहकार्य केलं। आदरणीय आमदार आमचे योगेश सागरजी यांनी सुद्धा 1200-1500 पर्यंत काहीतरी लोकांना अन्नधान्य, गोरगरीब मजूर लोकांना अन्नधान्य मिळावं त्यासाठी त्यांनी मला ते पाठवून दिलेलं, ते सुद्धा मी प्रत्येकाला वाटप केलेलं आहे। माझ्यातर्फे सुद्धा थोडेसे वाटप केलेले आहेत। आणि असंही अजूनही कोणी आलं ना तरी मी त्यांना मदत करते आणि करत राहील। मॅडम, तुम्ही कुठे लिखित शिकायत दिली आहे का याची? म्हणजे जे
प्रॉब्लेम्स आहेत शताब्दीमध्ये, कधी तुमच्या इथून लिखित रायटिंग मध्ये काय गेला आहे का सरकारासाठी? आता जेव्हा सुरुवातीला कोरोना आला ना, त्याच वेळेस मी आपल्या कमिशनरांना पत्र लिहिलेलं. तेव्हा प्रवीण परदेशी होते. त्यावेळेस त्यांना सांगितलेलं की त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये किट नाहीये, म्हणजे बऱ्याचशा ज्या काय त्यांच्या तक्रारी होत्या प्रशासनाच्या, त्यांनी मला सांगितलेल्या. तर तेव्हा काय त्यांना त्या उपलब्ध झाल्या नाहीत. नंतर मी त्यांना पत्र लिहून पाठवलं आणि ईमेलद्वारे पाठवलं, परंतु त्यांनी बघितलं सुद्धा नाही, त्याचं काय झालं पण नाही. आणि नंतर मी स्वतः वाया सर्वांकडनं फोन नंबर घेऊन आपले सीपीडीला फोन केला आणि सीपीडीला सांगितलं की त्यांच्याकडे आतापर्यंत किट नाही आहेत, हे नाही आहे, ते नाही आहे सांगतात म्हणून, तर प्लीज त्यांना तुम्ही पुरवा. आणि नंतर त्यांनी 2 दिवसांनी किट वगैरे त्यांना सगळं आणून दिलं. आता तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण व्हेंटिलेटर नाही आहेत. तर माझी अपेक्षा आहे की अजूनही त्यांनी व्हेंटिलेटर आणले तर ह्या 4 महिन्यात आपले पेशंट न घाबरता बरे होतील. पेशंट मध्ये एक भीती आहे की भीती आहे, हा, पेशंट मध्ये एक अशी भीती आहे की आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला कुठली सोय मिळत नाही. मग मला फोन करून सांगतात की बाबा रे मॅडम, आम्हाला इथे कोणती सोय नाहीये, झाडू नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, कचरा पडलेला असतो, टॉयलेट साफ नाहीये, अशा बऱ्याचशा त्यांच्या ज्या क्वेरीज आहेत, तर त्या क्वेरीजला आपल्या प्रशासनाने खरोखर लक्ष द्यायला पाहिजे. खालचे वर्ग आणि वरच्या अधिकाऱ्यांनी काम करून घेणं हे सुद्धा त्यांची जबाबदारी आहे शेवटी. आपल्या वॉर्ड मध्ये तुम्ही आतापर्यंत किती किट्सचं वाटप केलं आहे? योगेश सागरकडनं 1200 किट आले तुम्ही सांगितलं, तुमच्यातर्फे पण किट्स गेले आहेत, किती किट्स गेले? माझ्याकडनं एक तरी पण 1000-1100 गेले असतील, म्हणजे 1000-1100 पर्यंत केले. आणि अजूनही असं कोणा एखादं म्हणजे अपंग वगैरे कोणी असेल तर त्या लोकांना सुद्धा म्हणजे मी मदत करते. जे आता प्रेग्नेंट लेडीज सांगत होते की चारकोप सेक्टर 3 मध्ये आहे, तर तिथे जे व्यवस्था केली आहे तिथे किती एक दिवसामध्ये किती नवीन येतील तर घेऊ शकतील ते लोक? कॅपॅसिटी आहे का त्यांच्याकडे? ते आता दिवसाला सोमवार आणि बुधवार चारकोप मेटर्निटी होम मध्ये सकाळी 9 ते 12 पर्यंत सोमवार आणि गुरुवार असे 2 दिवस त्यांनी एएनसीच्या केसेस त्या हँडल करतात आणि त्या दिवशी त्यांना चेकअपला बोलवतात. त्या दिवशी चेकअपला बोलवल्यानंतर दिवसाला फक्त 20च होणार म्हणून त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही 2-3 वार ठेवा, सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे ठेवले तर त्यासाठी ही आपली चांगली सोय आहे. आणि आपल्याकडे एवढी हे आहे की विचारू नका. म्हणजे गर्दी असल्या कारणामुळे आपण त्यांना दुसरीकडे कुठे जायला सांगितलं तर तेही शक्य नाही. बोरुली, भगवती सगळीकडे करोनाचे असल्या कारणामुळे मी त्यांना खरोखर त्या दिवशी विनंती केली आणि सांगितलं की तुम्ही काही करून प्रेग्नंट वुमनला आपल्या इकडे सोय करण्याची व्यवस्था करा. आता त्यांनी काय केले की 3 ते 4 काहीतरी मला वाटते अशा लेडी होत्या की त्यांची करोनाची टेस्ट केल्यानंतर त्या पॉझिटिव्ह आल्या. मग त्यांनी वरती छोटंसं सेंटर बनवलं आणि तेही केलं. मी म्हटलं तेही पण करा. ते केल्यामुळे आता त्यांना एक चांगलं झालं की त्यांना मी म्हटलं आता 30 करण्याऐवजी 25 तरी करा. मग असे 20-25 दिवसाला सोमवारी टेस्ट करायला घेतात त्या चेकअपसाठी बोलून. आपल्या वॉर्डमध्ये सॅनिटायझेशन वगैरे जे आता आहे ते किती टन झालेलं आहे किंवा होते? आत्तापर्यंत आपण जेव्हा सुरुवात झाली, खरं सांगायचं म्हणजे ना, आपल्या महापालिकेमध्ये 6 मार्च पासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव आलेला आहे. परंतु आपल्याकडे 20 तारखेला समजला. जेव्हा महापालिकेकडे समजल्यानंतर सुरुवातीला त्यांनी आपल्या हेल्पोचा स्टाफ, डॉक्टर, नर्सेस सगळ्या आपल्या एअर इंडियाला म्हणजे आपल्या सांताक्रूजला तिथे एअरपोर्टला पाठवून लोकांची तपासणी करायला सुरुवात केली. ती तपासणी करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आत्ता हेल्पोसमध्ये सुद्धा त्यांनी तसंच म्हणजे हेल्पोसमध्ये डॉक्टर दुसरे आणि हेल्पोसचे डॉक्टर आपण तिथे अवेलेबल केलेले आहे. आणि हे जे सॅनिटेशन आहे, आता हे जे सॅनिटेशन आहे ते त्या दिवसापासून आपण करायला हवं होतं, परंतु आपल्याला थोडं लेट कळल्यामुळे जेव्हा आपल्याकडे दिल्लीवरून पुण्यावरून आपल्याकडे महापालिकेमध्ये म्हणजे मुंबईला आल्यानंतर पेशंट आणि मग ही आपण जी सुरुवात केली आणि खरोखर चांगली सुरुवात केली की आपल्याला माहिती पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी साहेबांनी आपल्या लॉकडाऊन करून त्या लॉकडाऊनला जनतेने अतिशय चांगला प्रतिसाद देऊन त्या दिवशी जनतेने लॉकडाऊनला प्रतिसाद दिल्यानंतर मध्ये 1 दिवस गेल्यानंतर परत 22 तारखेला हा मोठा कर्फ्यू, यालाही चांगला सपोर्ट होता आपला जनतेचा. आणि त्याच्यानंतर आपण ही जी सुरुवात केली, आम्हाला सॅनिटेशन लेट मिळालं, कुठेही नव्हतं, मशिनरी नव्हत्या, ते पंपाचं हे ते पण नव्हतं, त्याच्यासाठी आम्हाला ते लेट मिळालं. ते लेट मिळाल्यानंतर आम्ही 3 दिवसांनी सुरुवात केली. 3 दिवसांनी सुरुवात केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सकाळ संध्याकाळ, आत्ता महावीर नगर, दुपारी पटेल नगर,
असं आलटून पालटून आम्ही प्रत्येक ठिकाणी सकाळ संध्याकाळ सॅनिटेशन जवळजवळ 13-14 दिवसामध्ये सगळा एरिया मी कव्हर केला, सगळं स्लम आणि नॉन स्लम सुद्धा. मास्क आणि सॅनिटायझरचे बॉटल सुद्धा वाटले गेले आपल्या वॉर्डमध्ये, ते किती प्रमाणात झालंय? मास्क आतापर्यंत आम्ही 4-4.5 मास्क वाटले आणि 6,900 आम्ही सॅनिटायझरच्या बॉटल वाटल्या. आता जे लॉकडाऊन आहे परत अनलॉक झालं, एक अनलॉकची प्रक्रिया झाल्याच्या नंतर सुद्धा कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये परत लॉकडाऊन होतंय, स्ट्रिक्ट लॉकडाऊन. त्याचा काय आहे म्हणजे एक्झॅक्टली कशासाठी लॉकडाऊन उघडला तो प्रॉब्लेम झाला आहे की लॉकडाऊन आता जे झालं आहे त्याचा नियम जे लोक इकडची तिकडे जायला लागली, लॉकडाऊन उघडल्यामुळे लोक इकडची तिकडे जायला लागली आणि प्रत्येक स्तरामधल्या दिशा उघडल्या गेल्या. त्याच्यामुळे लोकांनी जशी मे महिन्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी जाणं येणं होतं तसं केल्यामुळे हा केसेस वाढल्या. आणि माझा खरोखर म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जायला नको होतं. जरी लॉकडाऊन उघडला ना तरी त्यांनी जर गेल्या नसता तर हा आपल्या फायद्याचा लॉकडाऊन होता. सुरुवातीला जो होता तो खरोखर चांगला, म्हणजे दोन्ही वेळेस अतिशय छान झालं. 70 दिवस अतिशय सुंदर काढले आणि त्यामुळे आज मोदीजींच्या आव्हानाला आज सगळ्यांनी प्राधान्य दिल्यामुळे आपला हा लॉकडाऊन सक्सेस झालेला. परंतु हा लॉकडाऊन 3-4 दिवसांनी 8 तारखेला जेव्हा उघडला 8 मेला तेव्हा असं एक वेगळं दिसण्यात आलं की त्यांनी एकमेकाच्या घरी म्हणा किंवा बाहेर असं गेल्यामुळे आता आपल्याकडचे जे श्रमिक होते आणि बरेचसे काही कामगार होते, गोरगरीब मजदूर होते, ते गावी गेले आणि त्याच्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव झाला जास्त. तुमच्याप्रमाणे पुढे काय केला पाहिजे किंवा काय चेंजेस झाले पाहिजे? आता तसं जर बघितलं तर आपल्या साईनगरमध्ये 2 कंटेन झोन म्हणजे 2 आपण क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. त्या सेंटरमध्ये बरेचसे म्हणजे अगदी दहिसरपासून अंधेरीपासून सगळे आपल्या इथे येतात आणि आपण त्यांना क्वारंटाईन करून घेतो. परंतु काय माहिती आहे का, आत्ता आपण सुरुवातीला जो एका व्यक्तीचा जर पॉझिटिव्ह केस आलेली आहे तर ती पॉझिटिव्ह केस आल्यानंतर तिचा आठवड्याने परत एक रिपोर्ट व्हायला पाहिजे. जर रिपोर्ट झाला तर आपण म्हणू शकू की बाबा रे हा माणूस सक्सेस झाला म्हणून. जर तुम्ही रिपोर्टच केला नाही तर त्या आठवड्याने जर तुम्ही त्याचं परत सॅप घेऊन जर रिपोर्ट केला नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही, कारण त्यांच्याच घरातले सगळे दुसरे पॉझिटिव्ह असतात. तो दुसऱ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये परत तोच तिथे जाऊन राहतो, त्यांचं परत प्रत्येकाला इन्फेक्शन होत असतं. तर हे व्हायला नको. असं माझी खरोखर प्रशासनाला विनंती आहे की आठवड्यानी जर त्यांची तुम्ही प्री टेस्ट केली तर खरोखर चांगलं आहे. शाखा 9 न्यूजच्या व्ह्युअर्सला तुम्ही काय एक संदेश म्हणजे एक मेसेज काय देणार आजच्या टाइममध्ये कोरोना काळामध्ये सुद्धा आणि प्लस आता हे जे शताब्दीला घेऊन इश्यूज आहेत हे तुमच्याकडे ते मॅटर्स येतात त्याचे शताब्दीसाठी पण असा काय एक मेसेज तुम्ही देणार हॉस्पिटलला घेऊन आणि शासनाला सुद्धा काय सांगणार हॉस्पिटलसाठी? ते दोन्ही शासनाला मी आता तसं जर सांगायचं म्हटलं तर शासनाला मला असं सांगायचं आहे की शासन जे आहे त्यांनी जर लक्ष ठेवलं आणि लक्ष ठेवलं तर आता मी जसं सांगितलं तुम्हाला प्री टेस्ट करायला पाहिजे आणि ही प्री टेस्ट केल्यानंतरच आपला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि माझ्या शाखा 9 न्यूजला पण असं सांगायचं आहे की त्यांनी आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आमचे आदरणीय आमदार त्यांची सुद्धा परवा मुलाखत झाली आणि खरोखर अतिशय सुंदर प्रश्न विचारले. मी बघितलं सुद्धा ह्याच्यामध्ये, तेही मला एक छान वाटलं आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. आणि प्रशासनाला सांगायचं म्हटलं तर प्रशासनाने फक्त इथे जास्तीत जास्त थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. प्री टेस्ट करावी की माणूस समाधानी. तुम्ही जर डायरेक्ट त्याच्यावर लिहून देता की तुम्ही नाही, तुम्ही डायरेक्ट काय म्हणतात त्याला फिटनेस सर्टिफिकेट देतात तर हे चुकीचं आहे. त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट, फिटनेस का लिहिता तुम्ही? तुमच्याकडे रिपोर्ट नाही आहे ना तर तुम्ही फिटनेस नाही लिहायला पाहिजे. तुम्ही रिपोर्ट आहे ना आठवड्याचा. आणि ही जी लॅबची जी व्यवस्था आहे ना ती प्रत्येक हॉस्पिटलला असायला पाहिजे. आता ह्यांनी जर इथून इथे पाठवलं कस्तुरबाला तर ती होत नाही लवकर आणि इथे होते 2 वेळा ते त्यांनी कॅन्सल केलं. त्यांनी रिपोर्ट्स पण वेळेवर दिले नाहीये, असं पण झालेलं आहे. म्हणजे पेशंट जेव्हा जाऊन राहतो ना तेव्हा आठवड्यानंतर तर त्याचा रिपोर्ट झाला, मग ते आठवडा तुम्ही सोडून देता, त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट होतो, त्याच्यानंतर तो परत पॉझिटिव्ह आला म्हणून त्याला 15 दिवस. तर हे सगळं चुकीचं आहे. आणि हे आटोक्यात आणण्यासाठी जर तुम्ही फटाफट म्हणजे जर आधी जर कोरोनाची टेस्ट केली, कोविड-19ची टेस्ट केली आणि आठवड्याने परत त्याची केली आणि त्याचा जर समाधानी म्हणून रिपोर्ट तुम्ही त्याला जर डायरेक्ट असा दाखवला तर त्यालाही समाधान वाटेल. तुम्ही हाताने लिहून देता फिटनेस कुठल्या याच्यावरती, तसं नाही. थँक्यू, धन्यवाद. जैसे कि आपने देखा
प्रियंका मोरे जी से हमारी जो चर्चा हुई जरा उसमें उन्होंने जरा माझी याचे मुलाखत घेता का? उसमें सीधा बोला है कि जो है प्री टेस्ट का मतलब अगर जो स्वैब करते हैं तो अगर आज आपका स्वैब होता है तो 8 दिन के बाद में फिर से स्वैब टेस्टिंग होनी चाहिए। इससे एक जो है वो फर्क आएगा कि जो पेशेंट है उसको लगेगा कि मेरे पास जो है वो ट्रीटमेंट हो रही है। अगर नेगेटिव है मेरी रिपोर्ट तो उसको दिखेगा कि मेरी रिपोर्ट नेगेटिव है, उससे उसमें एक पॉजिटिवनेस आएगी। उससे उसको जो है अगर वो नेगेटिव होगा तो उसको पता चलेगा कि ट्रीटमेंट मेरे पे हो रही है, और अगर वो नेगेटिव नहीं होगा पॉजिटिव होगा तो वो इतना तो सक्षम होगा कि लोगों को कह पाएगा कि मैं पॉजिटिव हूँ, मेरी रिपोर्ट है, मेरे पास कुछ भी है वो रिपोर्ट के हिसाब से ही बोला जा रहा है। बीएमसी हॉस्पिटल सिर्फ रिपोर्ट्स में प्रॉब्लम करती है, लेकिन आप जब ये प्राइवेट में जाते हैं तो ये रिपोर्ट्स में दिक्कतें नहीं होती है क्योंकि प्राइवेट में पेड टेस्टिंग होती है। ये हमेशा एक समस्या सामने आई है पेड टेस्टिंग की। प्राइवेट में पेड टेस्टिंग्स होती है तो टेस्ट हर 2 दिन के बाद 3 दिन के बाद टेस्टिंग्स होते रहती है, रीटेस्ट होते रहते हैं। लेकिन जब यही चीज बीएमसी की बात आती है तो ये बीएमसी के अंदर जो है टेस्ट नहीं होता है, और जो टेस्टिंग होती है वो भी लेट होती है। जैसे कि प्रियंका मोरे जी ने कहा 1 वीक के बाद, 1 हफ्ते के बाद टेस्टिंग होगी, फिर 14 डेज उसका क्वारंटाइन पीरियड होगा। तो एक इंसान जिसको 14 डेज में ठीक होकर घर जाना है उसी को वही इंसान को 14 डेज के बदले 21 डेज ये प्रोसीजर में निकालने पड़ते हैं। और बहुत बार ऐसी भी तकलीफें होती है कि 7 दिन में या 6 दिन इंतजार करने की वजह से पेशेंट की तबीयत खराब हो जाती है और उसके बाद में बेड्स अवेलेबल नहीं होते हैं, वेंटी अवेलेबल नहीं होते हैं, तो रिलेटिव्स को पेशेंट को लेकर भागना पड़ता है या फिर डेथ तक की भी सिचुएशन सामने आती है। और ये डेथ को दबाने के लिए ही फिर वहां पर डेथ सर्टिफिकेट देके ये मैटर क्लोज किया जाता है, क्योंकि इसमें जो है सरकार की जो भी दिक्कतें हैं या सरकार के खिलाफ अगर कोई बोलता है तो उसकी आवाज रोक दी जाती है। तो इसीलिए हम चाहेंगे कि जो प्रियंका मोरे मैडम ने बोला है अभी यहाँ पर कि हमें जो है टेस्टिंग प्री टेस्ट करने की बहुत ज्यादा आवश्यकता है, सरकार को इसके ऊपर ध्यान देना चाहिए। वेंटीज की जो नंबर्स है अगर ये नंबर्स कम है तो फिर वेंटीज जो है बढ़ाने चाहिए। 25 की मात्रा जो वेंटीज की बताई गई है, 25 ना होते हुए 4 वेंटीज मौजूद रहना ये बहुत बड़ी समस्या है। तो इसीलिए अगर आप एक नंबर देते हैं, अगर कोई भी हो, चाहे वो रूलिंग पार्टी हो नॉट रूलिंग पार्टी हो, अगर आप एक नंबर देते हैं उस नंबर के ऊपर वहां पर सामान होने की आवश्यकता है। वो 25 है तो 25 ही होना चाहिए। आप एक नंबर बोलेंगे कम 24 बोल के अगर 25 देंगे तो अच्छा लगेगा, लेकिन 25 बोलकर अगर 4 देंगे तो काफी दिक्कतें होती है। तो कृपया करके कोई भी है जो भी नंबर्स देते हो नंबर सोच समझ कर दीजिए, क्योंकि वेरिफिकेशंस होते हैं, ऑपोजिट पर्सन जाके वेरीफाई करते हैं कि जो नंबर्स दिए हैं वो सही है कि नहीं। और यही चीज आज के टाइम पे जो क्वारंटाइन सेंटर्स बन रहे हैं मुंबई में उसके लिए भी लागू होता है, क्योंकि 1000 बेडेड 1300 बेडेड 1500 बेडेड क्वारंटाइन सेंटर्स की बात होती है, लेकिन उसमें से शुरू सिर्फ 50 या 100 बेड ही कर दिए जाते हैं, बाकी के 900 इन बोलते हैं ना चालू है, काम हो रहा है। और आज के टाइम पे काम होने की आवश्यकता नहीं है, शुरुआत करने की आवश्यकता है, क्योंकि हमें कोरोना को खत्म करना है या मात देनी है। तो इसीलिए ये सब जो पॉइंट्स है ये ध्यान में रखते हुए जो समाज की दिक्कतें हैं या प्रॉब्लम्स है हम आपके सामने लाने की कोशिश करेंगे। शाखा 9 न्यूज ऐसे ही जो काम कर रहे हैं वो नगर सेवक MLAs MPs का शूट लेके आपके सामने लाने का प्रयत्न करेंगे, और जो काम कर रहे हैं वो बेझिझक सामने आके बात करेंगे। इसके हमें तो पूरी खातिरदारी हो चुकी है। हमारे साथ में जुड़ने के लिए धन्यवाद। मैं खुशी नायक, फखरुद्दीन हाशमी के साथ शाखा 9 न्यूज।